Okay, students. So let me start with future tense. Okay. The last main type of the tense is future tense, and the first subtype of the future tense, future indefinite tense. Okay, it means simple future tense or indefinite future tense. You can say as your convenience. Okay. So let me start with the definition, students. या ठिकाणी आपण सर्वात प्रथम डेफिनेशन बघूया. सो स्टुडंट्स या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर डेफिनेशन आहे की द फ्युचर इंडेफिनिट टेन्स यूज टू डिस्क्राइब an action that will happen in the future. It expresses a decision, prediction, promise, or future facts. Okay, students. So, actually, students, future indefinite tense is about or regarding your actions which will happen in the future. Okay. सो फ्युचर इंडेफिनिट टेन्स किंवा कुठलाही फ्युचरचा कुठलाही सबटाईप जर आपण या ठिकाणी बघणार असू स्टुडंट, तो काय असणार आहे स्टुडंट? तो अनिश्चित असणार आहे. काय असणार आहे? अनिश्चित असणार आहे. ते आपलं एक प्रिडिक्शन असणार आहे. बरोबर? प्रिडिक्शन म्हणजे काय? एक आपण अंदाज त्याचं काय करणार आहोत तर लावणार आहोत. बरोबर? आता सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय असतं स्टुडंट? ज्या आपल्या सवयी आहेत, बरोबर? ज्या आपल्या हॅबिट्स आहेत त्या आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बघितलं. ज्या आपल्या हॅबिट्स होत्या त्या आपण पास्ट सॉरी सिंपल पास्ट मध्ये बघितलं. आता ज्या आपल्या हॅबिट्स आहेत त्याच्यावरूनच आपल्याला काय करायचं आहे स्टुडंट्स तर समजा आपल्याला फ्युचर मध्ये बोलायचं आहे. बरोबर? फ्युचर मध्ये बोलायचं आहे. तर जेव्हा आपण फ्युचरच्या फॉर्म मध्ये बोलू तेव्हा त्याचा बोलण्याचा एक काय असणार आहे त्या ठिकाणी एक सेन्स असणार आहे. ओके, एक सेन्स असणार आहे. आता नीट समजून घेऊया. आता या ठिकाणी जर तुम्ही बघणार तर आपण नॉर्मली काय म्हणतो, की मी क्रिकेट खेळतो. बरोबर? मी क्रिकेट खेळतो. ओके. सो आय प्ले क्रिकेट. आय प्ले क्रिकेट. आता तुम्हाला असं म्हणायचं आहे का मी क्रिकेट खेळतो याचा अर्थ मी उद्या पण क्रिकेट खेळेल. बरोबर? उद्या पण मी क्रिकेट खेळेल किंवा यापुढे पण मी क्रिकेट खेळेल. आता बघा तुम्ही या ठिकाणी म्हटले का मी उद्या क्रिकेट खेळेल. बरोबर? आता या ठिकाणी जो सेन्स बनला तुमचा, बरोबर? समजा तुम्ही म्हटले का मी उद्या खेळेल. बरोबर? हा जो सेन्स बनला, हा झाला तुमचा प्रेडिक्शन. काय झालं स्टुडंट? तुमचं प्रेडिक्शन झालं म्हणजे तुम्ही फिक्स या ठिकाणी खेळायला त्याची गॅरंटी नाहीये. उद्याचं फक्त तुम्ही सांगितलं की हो मी उद्या क्रिकेट खेळेल. आता या ठिकाणी जे तुम्ही सेंटेन्स बोलले ते काय आहे तर एक प्रेडिक्शन सेंटेन्स आहे. एक या ठिकाणी तुमचं शॉर्ट सेंटेन्स आहे. बरोबर? या ठिकाणी त्याचं कुठलंच तुम्ही या ठिकाणी फिक्स असं म्हटलेले नाही. बरोबर? फक्त एक प्रेडिक्शन केलेलं आहे, की उद्या तुम्ही क्रिकेट खेळाल. बरोबर? त्याचप्रमाणे अजून सेंटेन्सेस बघूया स्टुडंट्स आपण. जसं की बघा, मी क्रिकेट खेळेल, मी उद्या गावाला जाईल. बरोबर? मी उद्या स्वयंपाक करेल, राइट? मी उद्या जे आहे जेवण करेल, मी उद्या वॉकिंगला जाईल. बरोबर? मी उद्या जे आहे फोनवरती गप्पा मारेल, मी उद्या शाळेत जाईल, मी उद्या जे आहे या ठिकाणी कार्यक्रमाला जाईल. बरोबर? ज्यामध्ये तुम्ही शेवटी ला लिहिले अशा पद्धतीचे वर्ड्स काय होत आहेत जे आहे ते ते या ठिकाणी काय होत आहे तर रिपीट राहाल. बरोबर? तर या ठिकाणी तुम्ही काय आहे तुम्ही काय करणार स्टुडंट कराल. बरोबर? एखादी गोष्ट तुम्ही कराल. अशा पद्धतीचा जेव्हा सेन्स येतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो स्टुडंट तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय करतो त्याला आपण काउंट करतो. बरोबर? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये त्याला आपण त्या आपण ऍक्शन्स त्या ऍक्शन्स तुमच्या काय आहेत प्रेडिक्शन आहे तुम्ही ते निश्चित केलेलं नाही. फक्त तुम्ही एक ठरवलेलं आहे. हं. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे तेव्हा त्या सेन्सला काय करायचं आहे तर बोलायचं आहे. बरोबर? आता फ्युचर इनडेफिनिट टेन्सचा सेन्स आपण काय घेतला, की एखादी गोष्ट घडेल. बरोबर? बघा, एखादी गोष्ट घडेल म्हणजे समथिंग विल हॅपन. बरोबर? आता शॉर्ट डेफिनेशन काय होईल याची? समथिंग विल हॅपन. काहीतरी घडेल, एखादी गोष्ट घडेल. आता तुम्ही काय करा नोट डाउन करा, की समथिंग विल हॅपन आणि मराठीमध्ये एखादी क्रिया किंवा एखादी गोष्ट घडेल. बरोबर? समथिंग विल हॅपन एखादी क्रिया घडेल किंवा एखादी गोष्ट घडेल. बरोबर? त्यासाठी आपण काय करतो तर सिंपल फ्युचरचा वापर करतो. बरोबर? आता नीट लक्ष द्या त्या ठिकाणी. आता आपण काय करणार आहोत तर या ठिकाणी सेंटेन्स बघूया. बरोबर? आता या ठिकाणी पहिलं सेंटेन्स आहे आपलं की पहिलं सेंटेन्स जे आहे ते आहे अफर्मेटिव्हचं सेंटेन्स. बरोबर? आपल्याला माहित आहे की अफर्मेटिव्हने आपण स्टार्ट करतो. बरोबर? आता जेव्हा आपल्याला एखादं एक्झाम्पल बघायचं आहे.
त्यासाठी आपण काय करणार तर सिंपल फ्युचरचा स्ट्रक्चर वापरणार. म्हणजे मी क्रिकेट खेळतो आणि मी क्रिकेट खेळेल या 2 सेंटेन्समध्ये जर आपल्याला इंग्लिशमध्ये ह्याच फॉर्ममध्ये बोलायचं असेल, एकाला मला खेळतो म्हणायचं आहे, एकाला मला खेळेल म्हणायचं आहे, तर मला इंग्लिशमध्ये पण काय आता जेव्हा मी म्हणतो मी क्रिकेट खेळतो, तर तेव्हा मी कशाबद्दल बोलतो आहे, तर मी सिंपल प्रेझेंट बद्दल बोलत आहे. पण तेव्हा मी खेळेल, तेव्हा खेळतो म्हटलो, तर आपल्याला लगेच कळालं का मी प्रेझेंट बद्दल बोलत आहे. खेळेल म्हटलो, तर आपल्याला कळालं का मी पास्ट बद्दल बोलत आहे. तर सॉरी फ्युचर बद्दल बोलत आहे. तर त्याचप्रमाणे स्टुडंट्स या ठिकाणी सुद्धा आपलं काय होतं, की इंग्लिशमध्ये पण आपल्याला बोलताना स्ट्रक्चर जेव्हा खेळतोचा स्ट्रक्चर वापरू, तेव्हा आपण काय घेऊ सब्जेक्ट, व्ही1 आणि ऑब्जेक्ट घेऊ. तर यामध्ये आपल्याला सब्जेक्ट गिव्हन ऑब्जेक्टद्वारे आपल्याला लगेच कळतं का आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बद्दल बोलत आहोत. पण सिंपल फ्युचरमध्ये जेव्हा आपण बोलू, तर तेव्हा आपल्याला काय करावं लागेल स्टुडंट सर्वात अगोदर घ्यावा लागेल सब्जेक्ट ॲज युजुअल. बरोबर? सर्वात प्रथम आपण काय अप्लाय करतो तर सब्जेक्ट अप्लाय करतो. त्यानंतर आपण अप्लाय करणार त्यावरती विल. बरोबर? काय अप्लाय करणार स्टुडंट त्यावरती विल. म्हणजे आता हेल्पिंग व्हर्ब जो विल हेल्पिंग व्हर्ब आहे, तो फ्युचर टेन्ससाठी आपण काय करतो तर यूज करतो. लक्षात ठेवा. फक्त विल वापरायचा आहे. त्यावरती बी किंवा हॅवचा वापर करायचा नाही. विल बी किंवा विल हॅव असं म्हणायचं नाही. फक्त आपण कसला वापर केला या ठिकाणी तर विलचा वापर केला. त्यानंतर या ठिकाणी बघा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरलाय आपण आणि त्यानंतर जो आहे आपण शेवटी ऑब्जेक्ट लिहिला. आता जर तुम्ही लक्षात दिलं तर सिंपल प्रेझेंटचा जो फॉर्म्युला होता आपला तो होता सब्जेक्ट व्ही1 आणि ऑब्जेक्ट. बरोबर? सिंपल पास्टचा जो होता स्टुडंट तो होता सब्जेक्ट या ठिकाणी व्ही2 आणि होता आपला ऑब्जेक्ट. बरोबर? आता याचा काय झालेला आहे सब्जेक्ट व्ही1 ऑब्जेक्ट आहे. पण आता यामध्ये काय ऍड झालेला आहे स्टुडंट एक हेल्पिंग व्हर्ब ऍड झालेला आहे. तो कोणता आहे तर विल हा हेल्पिंग व्हर्ब आहे. बरोबर? कोणता हेल्पिंग व्हर्ब आहे? विल हा हेल्पिंग व्हर्ब आहे जो आपण या ठिकाणी फॉर्म्युलामध्ये लिहिलेला आहे. तो पूर्ण फॉर्म्युला आपला झाला या ठिकाणी स्टुडंट सब्जेक्ट प्लस विल प्लस व्हर्ब फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता आपल्याला माहित आहे स्टुडंट सर्वात प्रथम सब्जेक्ट येतो, सर्वात लास्ट ऑब्जेक्ट येतो, नंतर व्हर्ब वगैरे येतात आणि नंतर हेल्पिंग व्हर्ब येतात. तर त्याचा सिक्वेन्स काय असतो मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितला आहे की सुरुवातीला सर्वात प्रथम सब्जेक्टच येतो, नंतर हेल्पिंग व्हर्बच येतं, नंतर व्हर्बच येतात मेन व्हर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट येतात. तर आपला हा फॉर्म्युला या ठिकाणी काय झालेला आहे स्टुडंट लर्न झालेला आहे. सब्जेक्ट प्लस विल प्लस व्हर्ब फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सो सब्जेक्ट प्लस विल प्लस व्ही1 प्लस ऑब्जेक्ट. सो आतापर्यंत तुमचं डेफिनेशन शॉर्ट डेफिनेशन आणि हा फॉर्म्युला जर लर्न झाला असेल समजला असेल तर मला हँड रेज करून कळवा हो सर मला समजलेला आहे. रेज युअर हँड फास्ट. डोंट कॉम्पेल मी टू टेक युअर नेम. Okay, okay, very good. Next time, don't wait for raise your hand. As soon as I will ask, immediately raise your hand. आता बघा स्टुडंट या ठिकाणी आपण एक समजून घेतलं की एनी फॉर्म्युला स्टार्ट विथ सब्जेक्ट देन हेल्पिंग वर्ब देन फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब अँड देन ऑब्जेक्ट. ओके स्टुडंट सो दॅट वी हॅव सीन हिअर सो फॉर्म्युला इज लर्न. नाव स्टुडंट्स वी विल स्टार्ट विथ द एक्झाम्पल्स. आता एक्झाम्पल्स मध्ये मी बोलण्याचा सेन्स काय ठेवत आहे ते बघा. आता आपण ऑलरेडी डिफाईन मध्ये लिहिलेलंच आहे स्टुडंट्स का एखादी क्रिया घडेल. बरोबर? एखादी क्रिया काय होईल घडेल. एखादी क्रिया घडेल किंवा एखादी क्रिया होईल अशा क्रियेसाठी आपण काय वापरतो तर हा फॉर्मॅट वापरतो. आता या ठिकाणी बघा की समीर विल गो फॉर अ वॉक. बरोबर? समीर विल गो फॉर अ वॉक. आता या ठिकाणी आपल्याला समजलं का समीर हा काय आहे सब्जेक्ट आहे. त्यानंतर विल हा आहे हेल्पिंग व्हर्ब. बरोबर? गो या ठिकाणी बघा फर्स्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब आहे आणि त्यानंतर फॉर अ वॉक हा काय आहे आपला ऑब्जेक्ट आहे. तर अशा पद्धतीने हा पूर्ण आपला काय झालेला आहे एक सेंटेन्स बनलेला आहे आणि या सेंटेन्सच्या द्वारे आपल्याला या ठिकाणी समजलं आहे की समीर विल गो फॉर अ वॉकचा अर्थ झाला की समीर वॉकला जाईल. बघा स्टुडंट्स आता माझा सेन्स काय आहे मराठीत बोलण्याचा समीर वॉकला जाईल. बरोबर? समीर वॉकला जाईल. तर या ठिकाणी मी फक्त काय म्हणलो समीर वॉकला जाईल. बरोबर? समीर वॉकला जात असेल, समीर वॉकला गेलेला असेल आणि समीर वॉकला जात आलेला असेल असं मी म्हटलेलं नाही. मी फक्त काय म्हणलो की समीर वॉकला जाईल. बरोबर? म्हणजे ती क्रिया काय आहे तर अनिश्चित आहे. अजून ती क्रिया घडलेली नाही, ती घडणार आहे. बरोबर? ती घडणार आहे. तर मी काय म्हटलो फक्त समीर वॉकला जाईल.
आता बघा स्टुडंट्स, माझा पुन्हा एकदा सेन्स लक्षात घ्या. मी इथं काय म्हणत आहे, समीर वॉकला जाईल का? कारण त्याची ती डेली रुटीन आहे आणि तो आज बी करतो, काल पण करत होता, याचा अर्थ तो उद्या पण करेल. बरोबर? तो समीर वॉकला जाईल. मी समीर वॉकला जात असेल असं नाही म्हटलेलो. माझा एक एक वर्ड कडे लक्ष ठेवा. जसं मराठीमध्ये एक वर्ड चेंज झाला तर अर्थ चेंज होतो, तसं इंग्लिशमध्ये पण त्या अर्थाला घेण्यासाठी चेंज करावं लागतं. म्हणून मी काय तर वापरावं, समीर वॉकला जात असेल, हे जर हे स्ट्रक्चर तो कंटिन्युअस टेन्स झाला. समीर वॉकला गेलेला असेल, हा परफेक्ट फ्युचर झाला. त्याचा सेन्स वेगळा असेल आणि समीर वॉकला पोहोचत आलेला असेल किंवा कंटिन्युअस झाला. तर मला म्हणायचं काय स्टुडंट्स, या ठिकाणी माझ्या एक-एक शब्दावरती नीट लक्ष ठेवा मराठीच्या. माझा जसा मराठीचा सेन्स निघेल, तसंच मी काय करणार आहे, इंग्लिशमध्ये त्याला ट्रान्सलेट करणार आहे. आता इथं मला काय म्हणायचं होतं का समीर वॉकला जाईल. बरोबर? समीर वॉकला जाईल. तर जेव्हा एखादी क्रिया घडेल किंवा एखादी क्रिया काय करतो तर यूज करतो. त्यानुसार आपण इथं लिहिलं, की समीर वॉकला जात असेल. बरोबर? समीर वॉकला जाईल. याचा अर्थ काय आला? समीर वॉकला जाईल. एखादी क्रिया घडेल, समीर वॉकला जाईल. आता दुसरे एक्झाम्पल बघूया आपण स्टुडंट. जसं की समीर वॉकला जाईल. बरोबर? मी मी क्रिकेट खेळेल, मी स्वयंपाक करेल, मी जेवण करेल, मी जे आहे गाडी वॉश करेल, मी वॉकला जाईल, मी फोनवर गप्पे मारेल. त्यानंतर जे आहे मी मित्रांशी बोलेल, मी खेळायला जाईल. बरोबर? तर बघा असं जेव्हा सेन्स असेल ना, तर तो कोणता सेन्स असतो स्टुडंट्स, तर तो सिंपल फ्युचर टेन्सचा सेन्स असतो. कुठला सेन्स असतो? सिंपल फ्युचर टेन्सचा सेन्स असतो. आता बघा स्टुडंट्स, मला काय म्हणायचं आहे, की समीर वॉकला जाईल. आता आपल्याला म्हणायचं आहे, की समीर वॉकला नाही जाणार. बरोबर? समीर वॉकला नाही जाणार असं जेव्हा म्हणायचं आहे, तर आपण फक्त काय करू या ठिकाणी समीर विल आणि नॉट ॲड करू. समीर विल नॉट गो फॉर अ वॉक, की समीर वॉकला नाही जाणार. बरोबर? बघा वरती होतं समीर वॉकला जाईल, इथं झालं समीर वॉकला नाही जाणार. बरोबर? आता आपल्याला म्हणायचं आहे समीर वॉकला जाईल का? बरोबर? समीर वॉकला जाईल का? तर इथं काय होईल? विल समीर गो फॉर अ वॉक? बरोबर? विल समीर गो फॉर अ वॉक? या ठिकाणी बघा समीर वॉकला जाईल का? विल समीर गो फॉर अ वॉक? त्यानंतर बघा समीर वॉक, बरोबर? बघा समीर वॉकला नाही जाणार का? तर इथं इंग्लिशमध्ये काय म्हणू आपण? विल समीर नॉट गो फॉर अ वॉक? विल समीर नॉट गो फॉर अ वॉक? बरोबर? तर या ठिकाणी आपण त्याला रिप्लेस करून काय केलं समजून घेतलं. आता इथं काय म्हणायचं आहे आपल्याला, की समीर वॉकला का जाईल? बरोबर? बघा इथं काय म्हणायचं आहे, की समीर वॉकला का जाईल किंवा समीर का वॉकला जाईल? बरोबर? तर तेव्हा काय होईल आपलं स्टुडंट, व्हाय विल समीर गो फॉर अ वॉक? बरोबर? व्हाय विल समीर गो फॉर अ वॉक? आणि समीर वॉकला का नाही जाणार? समीर वॉकला का नाही जाणार? तेव्हा आपण इंग्लिशमध्ये यूज करू स्टुडंट्स, व्हाय विल समीर नॉट गो फॉर अ वॉक? बरोबर? व्हाय विल समीर नॉट गो फॉर अ वॉक? अशा पद्धतीने हा सिंपल फ्युचरचा काय करू आपण या ठिकाणी स्टुडंट्स, तर सेन्स या ठिकाणी यूज करू. बरोबर? आता बघा पुन्हा एकदा आपण त्याची रिव्हिजन करूया, की बघा एखादी क्रिया जी आहे, आपण फक्त त्याचं प्रेडिक्शन केलं म्हणजे एखादी क्रिया घडेल. बरोबर? एखादी क्रिया घडेल जी अनिश्चित आहे, निश्चित नाही. माहीत नाही की ती घडेलच की नाही. बरोबर? अशा क्रियेसाठी आपण काय वापरणार आहोत, तर फ्युचर इंडेफिनिट टेन्स किंवा सिंपल फ्युचर टेन्स आपण या ठिकाणी वापरणार आहोत. त्यानंतर बघा स्टुडंट्स, याचा फॉर्म्युला आहे. याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस व्हर्ब, फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. बरोबर? तर या ठिकाणी बघा समीर विल गो फॉर अ वॉक हा सेन्स आपण काय केलेला आहे या ठिकाणी वापरला. बरोबर? समीर विल गो फॉर अ वॉक. बरोबर? आता फॉर्म्युला आपण या ठिकाणी जो वापरला स्टुडंट्स, त्यामध्ये आपण बघा सर्वात प्रथम सब्जेक्ट, नंतर विल, नंतर व्हर्ब, फर्स्ट फॉर्म, नंतर ऑब्जेक्टला काय केलं या ठिकाणी तर यूज केलं. बरोबर? तर त्या ऑब्जेक्टला यूज केल्यामुळं याचा आपलं स्ट्रक्चर झालं सब्जेक्ट प्लस विल प्लस व्हर्ब, फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. तर हा फॉर्म्युला आपला काय झाला, लर्न झाला. बरोबर? का लर्न झाला? कारण आपल्याला माहित आहे जेवढे पण सिंपल टेन्सेस आपण बघितले त्यामध्ये एकतर व्हर्ब फर्स्ट होतोय नाही तर व्हर्ब टू होतोय. बरोबर? आता तुम्ही जर बघणार तर हा हा फॉर्म्युला सिंपल प्रेझेंट टेन्सला मॅच होतो. पण या ठिकाणी काय ऍड झालेला आहे, तर विल ऍड झालेला आहे. तर विल ऍड नाही केला तर तुम्ही फ्युचरमध्ये बोलूच शकत नाही. तुम्ही हा सेन्स वापरला तर तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्सचा तो काय होऊन जाईल, सेन्स होऊन जाईल. म्हणून ग्रामर इतका ॲडव्हान्स आहे का त्यांनी तुम्हाला फ्युचरचा सेन्स यावा म्हणून इथं काय करून दिलंय, हेल्पिंग व्हर्बला ॲड करून दिलं, की तुम्ही कशाचा वापर करावा, तर विलचा वापर करावा. ओके. कशाचा वापर करावा, विलचा वापर करावा. सो आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेतले, की समीर वॉकला जाईल. बरोबर? सो समीर विल गो फॉर अ वॉक. त्यानंतर आपण बघितलं, की समीर वॉकला नाही जाणार. समीर विल नॉट गो फॉर अ वॉक. बरोबर? समीर वॉकला जाईल का? बरोबर? समीर वॉकला जाईल का? प्रश्न विचारला आपण. समीर वॉकला जाईल का? विल समीर गो फॉर अ वॉक? बरोबर? समीर वॉकला जाईल का? विल समीर गो फॉर अ वॉक? नंतर बघा समीर वॉकला नाही जाणार का? ओके. विल समीर नॉट गो फॉर अ वॉक?
विल समीर नॉट गो फॉर अ वॉक, बरोबर अशा पद्धतीने. नंतर बघा व्हाय विल समीर गो फॉर अ वॉक, समीर का वॉकला जाईल, बरोबर काय विचारलं आपण, समीर का वॉकला जाईल. आणि त्यानंतर बघा स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल की समीर का वॉकला नाही जाणार, समीर का वॉकला नाही जाणार. तर आपण या ठिकाणी त्याचं केलं की व्हाय विल समीर नॉट गो फॉर अ वॉक, बरोबर व्हाय विल समीर नॉट गो फॉर अ वॉक. अशा पद्धतीने आपण काय केलं स्टुडंट या ठिकाणी समीरचं एक्झाम्पल बघून घेतलं. चला समीरचे एक्झाम्पल जर तुम्हाला समजले असतील तर हँड रेज करून कळवा. हॅलो स्टुडंट्स, रेज युअर हँड. ओके, मी आता जर नावं घेतले तर चालेल का तुमचे, कोणी कोणी या ठिकाणी लेट केलं हँड रेज करायला म्हणून. चलो ठीक आहे. सो या ठिकाणी बघा स्टुडंट्स आपण सिंपल फ्युचरला काय केलेलं तर समजून घेतलेलं, बरोबर. सिंपल फ्युचर आता या ठिकाणी आपल्याला समजलेलं आहे. आता आपण समीरचं एक्झाम्पल बघितलं, आता आपण आयचं एक्झाम्पल बघू. आपल्याला माहित आहे स्टुडंट्स विल हा असा हेल्पिंग वर्ब आहे का त्याला कुठलंच ऑप्शन नाही, म्हणून विल हा सर्वत्र काय होणार आहे, एकच हेल्पिंग वर्ब येणार आहे. म्हणजे विल जो आहे तो प्रत्येक ठिकाणी विलच राहणार आहे, भलेही सब्जेक्ट कुठलाही असो, कारण त्या विलला कुठला सबस्टिट्यूट नाही आपण हे हेल्पिंग वर्ब मध्ये काय केलेलं आहे तर बघितलेलं आहे. तर या ठिकाणी बघा आता आपण आयचं एक्झाम्पल बघूया. सो आय विल प्ले क्रिकेट म्हणजे काय, मी क्रिकेट खेळेल, बरोबर. बघा मी क्रिकेट खेळेल असं म्हणतो आहे, मी क्रिकेट खेळेल कारण मी दररोज क्रिकेट खेळतो, ती माझी सवय आहे. सो उद्या पण मी क्रिकेट खेळेल. त्यानंतर बघा आय विल नॉट प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळणार नाही, बरोबर मी क्रिकेट खेळणार नाही. त्यानंतर हे बघा विल आय प्ले क्रिकेट, बरोबर विल आय प्ले क्रिकेट म्हणजे काय, मी क्रिकेट खेळेल का, बरोबर मी क्रिकेट खेळेल का, बरोबर विल आय प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळेल का. त्यानंतर बघा मी क्रिकेट खेळणार नाही, बरोबर मी क्रिकेट खेळणार सॉरी मी क्रिकेट नाही खेळणार का, बरोबर असं म्हणायचं आहे आपल्याला, मी क्रिकेट नाही खेळणार का. तर इंग्लिशमध्ये विल आय नॉट प्ले क्रिकेट, ओके विल आय नॉट प्ले क्रिकेट. त्यानंतर बघा मी का क्रिकेट खेळेल, बरोबर मी का क्रिकेट खेळेल, तर त्याचं कसं होईल, व्हाय विल आय प्ले क्रिकेट, बरोबर व्हाय विल आय प्ले क्रिकेट. आणि त्यानंतर असं म्हणायचं आहे मी क्रिकेट नाही खेळणार का, तर इंग्लिशमध्ये होईल व्हाय विल आय नॉट प्ले क्रिकेट, व्हाय विल आय नॉट प्ले क्रिकेट. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं स्टुडंट या पूर्ण एक्झाम्पल्सला या ठिकाणी काय केलेलं तर समजून घेतलं, बरोबर. सो आईचं पण एक्झाम्पल झालं या ठिकाणी आणि जे आहे समीरचं पण एक्झाम्पल झालं. आता आपण मनाने काही एक्झाम्पल्स या ठिकाणी बनवूया स्टुडंट्स, बरोबर. समजा आता आपल्याला काय म्हणायचं आहे की मी बरोबर मी उद्या फोनवर बोलेल, तर मी कसं म्हणाल या ठिकाणी ऑन फोन, बरोबर आय विल टॉक ऑन फोन, बरोबर मी फोनवर बोलणार आहे, आय विल नॉट टॉक ऑन फोन, बरोबर मी फोनवर बोलेल का, विल आय टॉक ऑन फोन, बरोबर. त्यानंतर मला असं म्हणायचं मी फोनवर नाही बोलणार, तर विल आय नॉट टॉक ऑन द फोन, बरोबर. त्यानंतर बघा मी का फोनवर बोलेल, सो व्हाय विल आय टॉक ऑन फोन, बरोबर. आणि मी फोनवर का बोलणार नाही, व्हाय विल आय नॉट टॉक ऑन फोन, बरोबर. तर अशा पद्धतीने स्टुडंट कुठलाही सेंटेन्स जर आपल्याला त्याचं जसं स्ट्रक्चर आपल्याला मराठीमध्ये समजतंय तसंच आपण त्याला काय करणार आहोत तर इंग्लिशमध्ये यूज करणार आहोत. यालाच म्हणतात स्टुडंट सिंपल फ्युचर टेन्स. काय म्हणतात याला स्टुडंट, सिंपल फ्युचर टेन्स. आणि हा सिंपल फ्युचर टेन्स जो असतो तो आपल्या डेली हॅबिटशी रिलेटेड असतो. ज्या डेली हॅबिट्स आपण सांगतो त्या डेली हॅबिट्सच आपण इंग्लिशमध्ये त्याला काय करतो सांगण्याचा प्रयत्न करतो, तर त्या सांगण्याच्या प्रयत्नाला सिंपल फ्युचर टेन्स म्हणतात. आणि त्या सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर आपण काय केलेलं या ठिकाणी तर समजून घेतलेलं आहे, बरोबर. पुन्हा एकदा बघा एखादी क्रिया घडेल किंवा एखादी क्रिया होईल असं दर्शवण्यासाठी जो टेन्स वापरतो त्या टेन्सला आपण काय म्हणतो सिंपल फ्युचर टेन्स. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस व्हर्ब फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, ओके. तर अशा पद्धतीने स्टुडंट्स आपण काय केलेलं तर या ठिकाणी हा पार्ट या ठिकाणी समजून घेतलेला आहे.